नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आज आपल्याला महाप्रसाद जो गावोगावी बनवला जातो, त्यामध्ये जी लापशी करतात पहा, ती लापशी इथं दाखवणार आहे. त्यासोबतच मटकीची जी भाजी आहे, त्यासोबत देतात ती पण इथं तुम्हाला मी दाखवणार आहे पहा. याच्या जागेवर तुम्ही हरभऱ्याच्या घुगऱ्या दाखवतात, कधी-कधी ते कढी पण करतात पहा. अशा पद्धतीचा महाप्रसादाला तिखटाची जोड तिथं दिलेली असते पहा. आपण इथं मटकीची भाजी बनवून तुम्हाला मी इथं दाखवलेली आहे पहा. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे फोटोमध्ये का मटकीची भाजी आणि लापशी मी तुम्हाला इथं दाखवत आहे पहा. हे खपली जो गहू आहे किंवा जोड गहू म्हणतो आपण, त्या गव्हाची ही लापशी आहे. त्याच्यामुळे हिचा भरडा दुकानामध्ये आपल्याला मिळतो पहा. आता आपण सुरुवातीला मटकीची भाजी बनवून घेणार आहोत. नंतर आपण लापशी बनवणार आहोत. कढई मी ठेवलेली आहे पहा. मटकी हे कडधान्य आहे. त्याच्यामुळे कुठलंही कडधान्य शिजवताना ते सुरुवातीला थोडं गरम करून घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडंसं भाजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण ते आता इथं भाजून घेणार आहोत पहा. भाजल्यानंतर कडधान्य पचायलाही हलकी होतात आणि चवीलाही चांगली लागतात. त्यामुळे आपण आता ही मटकीची भाजी इथं कढईमध्ये मटकी जी आहे ती इथं भाजून घेणार आहेत पहा. मटकीची भाजी बनवूयात आपण. महाप्रसादाला तुम्हाला काही ठिकाणी कढी पण दिसेल, काही ठिकाणी मिक्स भाज्या पण दिसतात पहा, केलेल्या पातळ अशा किंवा हरभऱ्याच्या घुगऱ्या पण तिथं बनवल्या जातात. तर आपण मटकीची भाजी इथं बनवलेली आहे पहा. मटकी थोडीशी भाजून घ्यायची आहे आपल्याला. थोडीशीच भाजायची. आपली मटकी भाजलेली आहे पहा. काही व्हिडिओ इथं स्किप करावा लागतो कारण व्हिडिओ फार मग मोठा होईल. त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट ते कुकरला लावणार आहेत पहा. कच्चेच मटकी आहे, भिजवलेली नाहीये ती. भिजवलेली नसली तरी मटकी चांगली शिजते पहा. कुकरला आपण ती लावून देऊ. पण ती कशी शिजवायची आहे तेच तर आपल्याला इथं बघायचं आहे. एक ग्लास, दीड ग्लास पाणी आपण टाकू. पाणी जर जास्त आपल्याला लागलं तर आपण नंतर टाकू शकतो. सुरुवातीलाच खूप जर पाणी टाकलं तर खूप पातळ होईल मटकी आणि आपल्याला फार पातळ ती करायची नाही पहा. त्याच्यामुळे आपण आता दीडच ग्लास पाणी टाकलंय मी. आता याच्यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचं आहे का एक तेलाची धार ज्याला म्हणतो आपण, अगदी थोडं. हे टाकायचंय पहा याने अशी मटकी अशी मऊ होईल पहा. जो मऊ शारपणा जो असतो ना तो मटकीला येतो आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण वाफेवाटं मीठ निघून जाणार आहे. थोडंसं पण टाकायचंय मटकी त्याच्यामुळे चवदार लागते पहा. नंतर आपण मीठ पुन्हा टाकणार आहेत पहा. अशा पद्धतीने हे टाकलेलं आहे आपण आणि जो लसूण जो आहे ना, तो काही अख्खा लसूण याच्यामध्ये आपल्याला तसाच टाकायचा आहे पहा. अतिशय स्वादिष्ट भाजी या लसणामुळे लागते. नंतर फोडणीला आपण परत थोडा लसूण टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता हे सगळं ते एकत्र केलेलं आहे. पहिली शिट्टी आपल्याला जी आहे कुकरची, ती मोठ्या आचेवर करायची आहे. आणि नंतरच्या ज्या आहेत 2-3 शिट्ट्या, त्यानं 1-3 शिट्ट्या करूयात आपण नंतरच्या, पण ते एकदम बारीक गॅस करायचा आहे. एकदम लो फ्लेमवर तो करायचा आहे आणि त्याच्यावर त्या शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता पलीकडच्या गॅसवर मी हे ठेवून देते. तिकडे त्याच्या शिट्ट्या होत राहतील. इकडे आपण आता लापशीची तयारी आपल्याला करायची पहा. आता लापशी करताना मी तुम्हाला भरडा दाखवणार आहे. हा जो भरडा तुम्ही बघताय तो खपली गहू किंवा त्याला जोड गहू आपण म्हणतो त्या गव्हाचा आहे आणि अलीकडचा हा जो पांढरट दिसतो तो पण गव्हाचाच आहे, पण दुसऱ्या गव्हांचा आहे तो. पण हा खपली गव्हाचा भरडा आहे. खास अशी लापशी बनवली जाते पहा. अतिशय स्वादिष्ट अशी लापशी लागते. मोकळी होते पहा ही लापशी फार आणि ही लापशीचीच गहू असतात हे दुकानामध्ये मिळतात. मला अहिल्यानगरमध्ये मी राहते. तिथल्या दुकानात मला हा खपली गव्हाचा भरडा गव्हाचा मिळाला पहा. पण मला एकदा असाच मिळाला नव्हता म्हणून मी तो आणला होता. त्याच्यामुळे तुम्हाला मी दोन्ही पण दाखवते. पण जर गहू लापशी जर बनवायची असेल तुम्ही हाच खपली गव्हाचाच भरडा घेत जा. जरा कलर त्याचा जरा चॉकलेटी असतो पहा. लापशीला कलरही छान येतो आणि अतिशय चवदार त्याची लागते पहा लापशी. नाहीच मिळालं तर ह्याची पण आपण करू शकतो तसं काही नाही. पण मिळाला तर तो खपलीच गहू घ्या. मी आता खपली गव्हाचीच इथं लापशी करणार आहे पहा. आमच्याकडे गावाकडे हा गहू मुद्दाम लावला जातो पहा. याच्या शेवया पण खूप छान होतात. शेवया करताना त्याच्याशी तार तुटत नाही पहा. त्याच्यामुळे ह्या गव्हाला फार महत्त्व आहे. हल्ली तो गहू फारसा करत नाहीत, पण तरी पण भरडा वगैरे आमच्या साईडला इकडं मिळतो. आता मग पाणी गरम करून ठेवले पहा. ज्या वाटीने आपण तो भरडा मोजून घेतलेला आहे ना, वाटी असू द्यात किंवा डब्बा असू द्यात एखादा छोटा, त्याच्या 3 पट आपल्याला इथं पाणी मी गरम केलंय पहा ते. 3 घेतलेले आहेत. जितका आपण भरडा घेतला त्याच्या 3 पट पाणी घ्यायचं आपल्याला.
आणि जितका भरडा घेतला तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे पहा. आपण आता साजूक तुपामध्ये भरडा भाजून घेणार आहोत. मी तिथं टाकले पहा 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप काय याला फारसं लागत नाही तेवढं टाकलंय आपण. तुम्ही जर हा भरडा जर दुधात बनवत असाल तर तुम्हाला मग 3.5 अजून अर्धी वाटी जी आहे ती जास्त घ्यावी लागणार आहे पहा. कारण दूध हे घट्ट असतं. पण आपण पाण्यातच बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला 3च पान आता टाकलाय आपण त्याच्यामध्ये तो भरडा टाकलाय पहा. चांगला असा खमंग असा भाजून घ्यायचा. भरडा भाजण्यातच लापशीचं खरं गूढ अवलंबून आहे. म्हणजे ज्याला आपण लापशी चांगली कशी बनवतात, ती भाजण्यामध्ये सगळं आहे पहा त्याचं. भरडा जर तुम्ही नीटनेटका भाजला नाही, तर तुमची लापशी कितीही तुम्ही त्याच्यामध्ये मटेरियल टाका, ती अजिबात चांगली लागणार नाही. त्याच्यामुळे मंद आचेवर अगदी घाई गडबड न करता व्यवस्थिशीर हा भरडा भाजणं गरजेचं आहे. तरच तुमची लापशी व्यवस्थिशीर होईल. हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आणि आपल्याला आपण हे खोबऱ्याचे काप केलेत पहा आपले तळायचे नाही काही नाही, ते याच्यातच टाकायचेत आपल्याला. तसेच टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये भाजून निघणार आहेत ते. आणि आपली जी बडीशेप आहे ना, त्याची पूड नाही टाकायची पहा. अख्खी बडीशेप आपल्याला याच्यामध्ये टाकायची पहा. पूर्ण बडीशेप याच्यामध्येच टाकून द्यायची. ती शिजणार आहे आणि त्याचा खूप सुगंध सुटतो पहा जेव्हा आपण झाकण उघडू तेव्हा. ह्याच्यामध्ये ते चांगलं व्यवस्थिशीर मंद आचेवर भाजून घ्यायचंय. खोबरं आता तुम्हाला पांढरं दिसतंय, पण काही वेळात ते तुम्हाला तांबूस दिसणार आहे पहा. याचा अर्थ ते भाजतं पहा याच्यामध्ये आणि वेगळाच असा सुगंध सुटतो त्याच्यामध्ये बडीशेपचा आणि त्या खोबऱ्याचा. लापशी तेव्हापासूनच आपल्याला कशी होईल हे सांगू शकतो पहा आपण. असं मंद आचेवरती भाजून घ्यायचे पहा. भाजत आलाय रवा तरी आपला तो लापशीचा जो भरडा आहे तो चांगल्या पद्धतीने लालसर व्हायला लागलाय पहा आता झालायच म्हणजे. कारण ही गोष्ट करायला वेळ लागतो. खूप घाई गडबड करून व्यवस्थित होत नाही पहा. त्याच्यामुळे आपण तो चांगला व्यवस्थिशीर भाजून घेतलाय आणि जरा भांडं मोठं घ्यायचं पहा. काय होतं आपल्याला अंदाज येत नाही आणि मग भांडं जर छोटं घेतलं आपण तर तो भरडाही बसत नाही. पाणी टाकल्यानंतर ते मोठं होईल पहा शिजून. जास्त जागा लागेल त्याच्यामुळे घेताना भांडं मोठं घ्यायचंय आपण. आता आपण हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे पहा. सगळंच टाकायचं आहे आपल्याला. पण जरा वर उडतंय म्हणून जरा थोडं दमाने टाकलंय आपण एवढंच आहे. एवढं पाणी पुरेसं होतं पहा. जर तुम्हाला वाटलंच दाट झाले जरा तर तुम्ही नंतरही गरम पाणी टाकू शकता. पण आताच आपण मापातच पाणी टाकलंय म्हणजे. झाकण लावून घ्यायचंय पहा. पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आपल्याला. नंतरच्या ती 2 की 3 शिट्ट्या साधारणपणे आपण एकदम मंद गॅसवर करायच्या त्या शिट्ट्या. म्हणजे आपली लापशी जी आहे ती अशी मोकळी सळसळीत होते पहा एकदम. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. आता आपण लापशी तिकडे तिकडच्या गॅसवर आता ठेवली. आता मटकीची भाजी बनवून घेऊ पहा आपण, त्याच्या शिट्ट्या होईपर्यंत. मटकीसाठी आपण तेल टाकले पहा. कढईतच बनवायची आहे ती भाजी आपल्याला. अतिशय स्वादिष्ट लागते पहा ही भाजी लापशी बरोबर. तुम्ही जर ग्रामीण भागात जर गेला तर तुम्हाला द्रोणामध्ये ही भाजी दिलेली असते पहा. आता मी एका डब्याच्या याच्यातच सगळं काढून घेतलंय पहा. मोहरी टाकलेली आहे आणि एका डब्यामध्ये मी त्याच्यामध्येच लाल तिखट आणि तुमचं ते हळद आणि हिंग असं ते एका डब्याच्या भांड्यातच टाकून घेते म्हणजे आपल्याला एकदम टाकता येईल. जिरे टाकलेत पहा मी आता. लसूण टाकलाय थोडा. आपण आधी लसूण टाकलेला आहे. तुम्ही लसूण जितका वापराल तितकं चांगलं. नंतर कांदा टाकून घेतलाय आता. कांदा एक छोटा टाकायचा आपल्याला चवीपुरता. छान लागतो कांदा टाकल्यानंतर. चवदार चवदार लागते पहा मटकीची भाजी. अशी भन्नाट भाजी लागते ही. तुम्ही आता कलरवरूनच तुम्हाला समजेल पहा. ही भाजी फार पातळ आहे. आता मोठं जर असेल तर करतात पातळ. पण आपण काही ती फारशी पातळ करणार नाहीये. याच्यामध्ये सगळे एकत्र केले पहा मी. हळद, लाल तिखट, हिंग खूप वेळा टाकावं लागू नये म्हणून मी एका भांड्यात घेऊन ते लगेच सगळं टाकलंय एकदम. आम्हाला फार तिखट नाही लागत त्याच्यामुळे मी लाल तिखट पण थोडंच टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय पहा. टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहेत आपण. मिठामुळे टोमॅटो सॉफ्ट होतो आणि गळतो चांगला टोमॅटो पहा. आणि नंतर मग आपण मीठ प्रत्येक भाजीला जेव्हा केव्हा तुम्ही टोमॅटो टाकता तेव्हा मीठ टाकायचंच आहे. टोमॅटो सॉफ्ट होतो पहा. आता ही भाजी आपल्याला अशी जर आपण शिजत ठेवली तर आपले मसाले जळून जातील आणि टोमॅटोही नीटनेटका शिजणार नाही. आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पहा.
आणि पाणी टाकून झाकण लावून कारण नंतर आपली मटकी व्यवस्थित शिजलेली. मटकीला काही शिजायचं नाही नंतर. हेच आपल्याला व्यवस्थिशीर शिजवून घ्यायचंय पहा. पाणी टाकून आपण ते झाकण लावून व्यवस्थिशीर शिजवून घेणार आहे पहा पद्धतशीर. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही तिखट जास्त करू शकता पहा अजून. पण आमच्याकडे नाही चालत घरात, मग ते कमीच टाकलंय मी जरा. झाकण ठेवून शिजवायचंय पहा. बघू आपण कुठपर्यंत आलंय. मधल्या काही स्टेप मी स्किप केल्यात, पण मी पाहत होते हलवून मध्ये-मधून. अगदीच काय मी आत्ता झाकण उघडलं नाही. आता कोथिंबीर ह्या स्टेजला टाकायची आपल्याला. कारण मग आणि धना पावडर टाकलेली मी पहा एक अर्धा चमचा टाकलेली, जास्त नाही टाकली. आपल्याला भाजी थोडीच बनवायची आहे ना. जास्त जर बनवायची असेल तर आपण जास्त टाकलं असतं. आपण थोडीशीच बनवणार आहोत ती भाजी. आपला साधारणपणे सदस्य किती आहेत घरामध्ये, त्याचा अंदाज घेऊनच आपण ही भाजी तयार करायची पहा. छान कलर आलाय त्याला आणि चांगले मसाले, तेल सुटले पहा. आता ही मटकी आपण त्याच्यात टाकलेली आहे. थोडीशी मटकी आपल्याला ठेवायची पहा पाठीमागं. तिचं काय करायचंय बघू आता. अशा पद्धतीने ही मटकी खूप छान शिजलेली आहे पहा. इतकी मऊ झालेली आहे ना ती. अगदी वयस्कर माणसांना सुद्धा हे खाता येतं पहा. आपण आता ही उरलेली जी मटकी आहे ती थोडी स्मॅश करणार आहोत. आपण याच्यामध्ये कुठलेही शेंगदाणेचं कूट किंवा कुठलंच कूट वगैरे काही टाकणार नाही पहा. डाळीचं पीठ म्हणा, घट्ट होण्यासाठी आपल्याला टाकायचं नाही काही. आपण काही टाकणार पण नाही. आता आपण हे फक्त थोडंसं रगडून घेणार आहोत. म्हणजे थोडंसं घट्ट भाजी होईल आणि भाजीला स्वाद खूप छान येतो पहा. असं जर आपण जर केलं तर पद्धतशीर. याच्यामध्ये ते आपल्याला टाकून द्यायचंय आणि भाजी फार वाढवायची नाही. आपल्याला सदस्य पाहूनच भाजी वाढवायची आहे. चांगली उकळी आलेली आहे पहा भाजीला पण आता आणि आपण त्याच्या डब्यातली जी भाजी स्मॅश केलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकूयात. अशी अर्धवट अशी मटकी होते पहा. काही अर्धी, काही थोडी बारीक अशा पद्धतीने खाताना अशी छान लागते पहा एकदम. आता फक्त डबा आपल्याला धुवायचा आहे थोडा त्याचा. आपल्याला काही वाया घालवायचं नाहीये पहा. त्याच्यामुळे थोडंसं आपण डब्यातलं फक्त पाणी टाकणार आहेत. आपल्याला काही फारसं पाणी टाकायचं नाही. मीठ आपलं झालेलं आहे बरोबर. मीठ लागणार नाही आपल्याला आता. अशा पद्धतीने चांगली याला उकळी काढायची पहा एक मस्तपैकी. उकळी काढल्यानंतर सुवास सुटलाय. शिजवायचं काही त्याला नाही राहिलेलं जास्त काही. शिजवायचं नाहीच आहे. फक्त उकळी काढायची आपल्याला एक. म्हणजे मसाले चांगले मेल्ट होतात. छान झाली पहा भाजी आपली एकदम. अतिशय खूप पातळ पण भाजी नाही. पातळ केली तरी छान लागते लापशीमध्ये भाजी म्हणा. आता माझ्याकडे कढीपत्ता वगैरे नव्हता पहा, नाहीतर कढीपत्त्याची पण फोडणी देतात त्याला छान लागतं मग ते. अशा पद्धतीने भाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपण ती ठेवून देणार आहेत पहा आणि आता आपला लापशीचा कुकर आपण उघडणार आहेत. काय झालंय लापशीचं बघूयात आपण आता. पलीकडे ठेवून दिलं मी भाजी आता झालेली आहे. तर लापशीचा आपल्याला कुकर उघडायचा आहे आता. पहा छान वॉव! मस्त झालेली पहा एकदम मोकळी सळसळीत आणि असाच असाच कलर पाहिजे. एकदम छान शिजली पहा. मोकळी झाली एकदम. ह्या गव्हाची लापशी मोकळीच होते पहा. गहूच इतका क्वालिटीचा असतो ना हा. आम्ही तर खपली गव्हाशिवाय कुठली लापशी खातच नाही. पण एकदा मला नव्हती मिळाली त्याच्यामुळे तेच भरडा आणलेला आहे मी. एकदम छान. त्याच्यामध्ये जितका आपण भरडा घेतला होता ना, तितकाच आपण गूळ टाकलेला आहे पहा. तसं आम्हाला थोडी लापशी गोडच लागते. त्याच्यामुळे अगदी एखादा छोटा खडा मी घेतलाय जास्त. कारण लापशी गोडच चांगली लागते आणि आमचा ऑर्गॅनिकचा गूळ आहे. त्याच्यामुळे त्याचा पण कलर चॉकलेटीचा आहे जरा. असा रासायनिक प्रक्रिया केलेला पांढरट गूळ नाहीये पहा किंवा पिवळा, तो वापरत नाही आम्ही हा गूळ. चॉकलेटीच कलरचा गूळ आहे. त्याच्यामुळे लापशी एकदम छान होणार आहे आता. आपल्याला काही इंटिग्रेट त्याच्यामध्ये टाकायचे आहेत अजून. आपला गॅस बंद आहे सध्या. आता हे मिक्स झाल्यानंतर आपण ते गॅस सुरू करू. याच्यामध्ये पण थोडी लापशी होईल पहा आता. खूपच भन्नाट त्याचं टेक्स्चर तयार झालंय पहा. मस्त झाली एकदम. आपण गॅस चालू केलाय पहा आता.
उष्णतेमुळे आता गूळ पातळ होईल आपला. अतिशय मऊ झालेली आहे मध्ये लापशी. छान वाटते एकदम मस्त. हलवायची आपण मधून मधून ती. काही स्टेज स्किप कराव्या लागतात पहा, नाहीतर व्हिडिओ फार मोठा होतो मग. खोबरं पण छान शिजलंय आणि आपण अखंड त्याच्यामध्ये बडीशेप टाकलेली, त्याच्यामुळे त्याचा चांगला सुवास सुटलाय पहा, घमघमाट सुटला एकदम. आम्ही लापशीला कधीच बडीशेपची पावडर टाकत नाही पहा. आता हे काजू आहेत ना, आपण ह्या स्टेजला टाकायचे आहेत, कारण काजू जर अगोदर टाकले असते ना ते खूप शिजले असते पहा. हाताला सुद्धा धरता नसते आले आपल्याला. त्याच्यामुळे याच्यामध्ये टाकायचे आहेत, याच्यामध्ये थोडे ते शिजतात. नंतर ही खसखस टाकलेली पहा याच्यामध्ये, खसखसही छान लागते. खसखस तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नका टाकू. माझ्याकडे होती घरामध्ये म्हणून मी टाकली त्याच्यात. खसखस छानच लागते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर. पण अगदी 8 तास नाही, नसेल तर काय तशी केली तरी चालते. अशा पद्धतीने हलवून घ्यायचे. आपल्याला अजून काही पावडर टाकायचे आहेत पहा त्याच्यात. घट्ट होत चाललंय पहा ते. नंतरही लापशी घट्ट होते पहा. तेवढ्यापुरती जरी आपल्याला ती पातळ दिसत असली ना, आता याच्यामध्ये जायफळची पावडर टाकलेली पहा मी. कारण गूळ आपण वापरलेला आहे. गूळ वापरल्यानंतर जायफळ हवंच असतं पहा. नंतर याच्यामध्ये विलायचीची पावडर आहे, पण ती भरडच केलेली आहे मी. अशी खलबत्त्यात फार अशी बारीक पावडर नाही वापरत मी. सुंठ टाकलेली, सुंठ पावडरही थोडीच टाकलेली आहे मी. एक अर्धा चमचा असेल पहा. आणि पाव चमचा जायफळ पावडर आहे. आता हे थोडं आपल्याला वाफ येऊ द्यायची त्याला चांगली, म्हणजे चांगलं मेल्ट होईल ते. घट्ट होत चालले पहा दिवसेंदिवस मिश्रण आपलं याच्यातलं. अशी मोकळी लापशी होते पहा, एकदम फडफडीत आणि मऊ आणि मोकळी अशा पद्धतीची होते. तुम्ही पहा ते शीत जे आहे ना एकदम असं छान शिजलंय एकदम. आता याच्यामध्ये ते होईल जरा. झाकण ठेवून देऊ आपण, थोडंसं होऊ देऊ. जशी आपल्याला पाहिजे तशी आपण करूयात लापशी. आता मी ती लापशी ना कढईत काढून घेतलेली पहा. ते आपल्याला कुकरमध्ये अशी व्यवस्थित दिसत नव्हती ती. आणि आमच्याकडे वरचे कॅमेरे नाहीयेत, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये दिसते आपल्याला. छान झाली एकदम मोकळी सळसळीत. आता ती तुम्हाला ओली दिसते पहा, पण जसजशी ती गार होईल ना, तसतशी एकदम शीतं असे मोकळे होतात त्याचे. आणि खूप अशी रसरशीत वाटते, अशी कोरडी नाही वाटत. खायला छान वाटते, गोड अशी एकदम. छान झाली एकदम. आता आपण पाहू पहा, आपण भाजी केलेली आहे मटकीची, ती आपण बाउलमध्ये काढून घेऊयात एकदा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भाजी काढलेली पहा आपण, लापशी पण घेतली ताटामध्ये. अशा पद्धतीने चमचमीत अशी भाजी झाली पहा, झणझणीत. आणि असा आपल्याला आस्वाद घेता येतो लापशीचा. कलर पण खूप छान आलाय. त्या खपली गव्हाचा कलर असाच येतो. मस्त वाटते ती लापशी. पहा लगेच किती कोरडी झाली बघा लापशी, तुम्हाला दिसते लगेच. नंतर नंतर फार सुट्टी होत चालते पहा ती.